केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसह विविध राजकीय पक्षांनी दिल्लीपासून मुंबईपर्यंत जल्लोष देखील साजरा केला। मात्र यामुळं शिक्षण पद्धतीतील सुधारणांचा विषय हा चर्चेत आलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला म्हणजे सर्व काही विषय संपले असं होत नाही आणि त्यामुळेच आता जेव्हा उद्या संसदेमध्ये नीट परीक्षेवरती चर्चा करायची आहे त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी खेळी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्वाची घोषणा केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी नंदन निलकेनी यांच्या नेतृत्वामध्ये परीक्षा पद्धतीतील सुधारणांवरती एक टास्क फोर्स तयार केला जाईल असं सांगितलेलं आहे। जेव्हा उद्या संसदेमध्ये या परीक्षेवरती चर्चा होईल तेव्हा नंदन निलकेनी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही टास्क फोर्स तयार केली आहे हे सांगण्यासाठी मोदी सरकार तयार असणार आहे। मात्र यामुळं विरोधकांचा रोष शमेल का तर नक्कीच नाही। मात्र नंदन निलकेनी हे नाव समोर केल्यामुळं एकीकडे ज्या काँग्रेसला पराभूत करून 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले त्याच काँग्रेसचे उमेदवार राहिलेले नंदन निलकेनी यांचा त्यांना आधार घ्यावा लागलाय हे मात्र चर्चेत येणार आहे। हे नंदन निलकेनी नेमके कोण आहेत तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपलं महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सरकार अडचणीत आलेलं आहे। त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ज्या सरकारमध्ये राजीनामा होत नाही असं म्हटलं जात होतं त्याच सरकारला अखेर 12 वर्षामध्ये एक असा राजीनामा घ्यावा लागला जो आंदोलनामुळे घ्यावा लागला आणि ते आंदोलन होतं जेनझीचं। जेनझीच्या या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। मात्र तो राजीनामा जो झालाय तो परीक्षा पद्धतीतील चुकांमुळे नीट पेपर फुटीमधील ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आता सरकारनं एक टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे टास्क फोर्स असणार आहे जे पूर्ण परीक्षा पद्धती कशी बदलावी लागेल, कशा पद्धतीने बदलता येईल या संबंधी चर्चा करणार आहे। आणि या टास्क फोर्सचं नेतृत्व जे देण्यात आलंय ते आहे भारतातील महत्वाचे तंत्रज्ञ नंदन निलकेनी। नंदन निलकेनी हे असं नाव आहे जे विरोधकांनाही मान्य करावं लागेल, कारण नंदन निलकेनी यांचं नाणं आजही जगामध्ये खणखणीत आहे। तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे। इन्फोसिस सारखी कंपनीच्या स्थापनेमध्ये ते संस्थापक होते आणि आज तुमच्या आमच्याकडे जे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचे शिल्पकारही तेच राहिलेले आहेत। 2014 मध्ये काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि काँग्रेसचे अधिकृत सदस्य म्हणून 2014 ची लोकसभा निवडणूक देखील त्या नंदन निलकेनी यांनी लढलेली होती। अशाच नंदन निलकेनी यांच्यावरती आता विश्वास दाखवत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आणि ही टास्क फोर्स आता परीक्षा पद्धतीतील सुधारणांवरती चर्चा करणार आहे। नंदन निलकेनी हे आधार कार्डसाठी प्रामुख्याने ओळखले जातात। आज तुमची माझी ओळख असलेलं आधार कार्ड हे नंदन निलकेनींची देशाला असलेली देण आहे। आधार या भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात। कोट्यवधी भारतीयांना डिजिटल ओळख मिळवून देण्यात नंदन निलकेनींचं योगदान मोठं राहिलेलं आहे। जेव्हा केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नंदन निलकेनी यांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात आधारचा अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं। या पदासाठी त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता। मार्च 2014 मध्ये निलकेनी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंगळुरू दक्षिण या मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांचा पराभव भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार यांच्याकडून झालाय। या पराभवानंतर ते हळूहळू राजकारणातून बाहेर गेले आणि पूर्णपणे राजकारणापासून सध्या ते आता बाजूला आहेत। इन्फोसिसचे सहसंस्थापक असलेले नंदन निलकेनी 2017 मध्ये पुन्हा एकदा इन्फोसिस मध्ये गेले आणि सध्या ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत। आज घडीला नंदन निलकेनी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी सक्रियपणे जोडलेले नाहीत, मात्र एक निपक्षपाती तंत्रज्ञ आणि धोरणकर्ता म्हणून त्यांची आजही ओळख आहे। केंद्र सरकारच्या ONDC अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स यासारख्या महत्वाकांक्षी डिजिटल प्रकल्पामध्येही ते आजही मार्गदर्शन करतात। ते आणि त्यांची पत्नी रोहिणी निलकेनी हे त्यांच्या एक स्टेप या फाउंडेशनच्या माध्यमातून
भारतातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करतायत. हे फाउंडेशन शिक्षण क्षेत्रासाठी ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करतो. 2014 मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहिलेले नंदन निलकेणी आता नरेंद्र मोदी सरकारसाठी एक संकटमोचक म्हणून उद्या सामोरे येतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.